नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये मॅथ्स आणि रिझनिंगची नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत। आतापर्यंत आपले बघा 7 लेक्चर झालेले आहेत आणि आजचे आपलं 8व्या क्रमांकाचं लेक्चर असणार आहे। याच्यामध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे मिक्स टाइपचे क्वेश्चन सॉल्व करून घेत आहोत। आपण विविध एक्झाम मध्ये याआधी विचारलेले क्वेश्चनची इथे प्रॅक्टिस करून घेणार आहोत। आपण या लेक्चर मध्ये विविध टाइपचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आणि त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेणार आहोत। याच्यामध्ये तुम्हाला विविध एक्झाम असतात, त्याच्यामध्ये जे क्वेश्चन मॅथ्स आणि रिझनिंगचे असतात ते तुम्हाला सोडवण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। तर तुम्ही हे लेक्चर रोज पहा। चला ठीक आहे, आजचा आपण लेक्चर स्टार्ट करूयात। पहिला क्वेश्चन पाहू। ठीक आहे, बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, खालील आकृतीच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे। त्यातले आपल्याला प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातलं आपलं उत्तर काय येईल हे आपल्याला शोधून काढायचं आहे। ठीक आहे, तर बघा काय म्हटलेलं, कसं आहे आकृती, तर ह्या त्यांनी प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत। इथे एक पॅटर्न आहे, तो पॅटर्न आपल्याला शोधायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला उत्तर काढायचं आहे। बघा अशी ज्यावेळेस डायग्राम येते त्यावेळेस काय करायचं, तर या आकृतीमधला कोणता तरी एक पार्ट सिलेक्ट करायचा आणि त्याला फॉलो करायचं की त्या पार्ट मध्ये काय चेंजेस होतात। ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा काय बघूयात, हा बघा इथे त्रिकोण आहे, तो त्रिकोण आपण पाहूयात। ठीक आहे, बघा हा इथे त्रिकोण आहे, तो त्रिकोण बघा काय होतंय, पुढे सरकतोय असा। एकनी हा त्रिकोण इथे गेला, मग काय होतंय, तो त्रिकोण इथे येतोय, मग नंतर काय होतंय, तो त्रिकोण असा येतोय। म्हणजे कसं होतंय बघा, हा इथे होता त्रिकोण, परत तो काय झाला, या कोपऱ्यात गेला, परत तो काय होतोय, तो असा खाली येतोय त्रिकोण, आणि मग चौथ्या आकृतीत बघा तो त्रिकोण कसा होतोय, तर असा होतोय। आपण बाकी काही नाही पाहत आहे, फक्त त्रिकोणची डायरेक्शन बघत आहोत। पहिल्यांदा असा होता, मग नंतर आडवा झाला, खाली आला, मग परत तो असा झाला। तर आता 5व्या डायग्राम मध्ये तो कसा झाला पाहिजे, तर असं त्याचं वरती टोक असलं पाहिजे, असा त्रिकोण असला पाहिजे। आपण एक एक फक्त काय पाहत आहोत की एक एक पार्टला पकडून आपण डायग्राम सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहोत। ठीक आहे, बघा आता ह्या डायग्राम मध्ये कुठे ह्या दोन डायग्राम ऑटोमॅटिक कट होतात, कारण यांच्यामध्ये तर वर्ट त्रिकोण असलेला पार्ट आहेच नाही, इकडे आहे। मग ठीक आहे, आता ह्या दोन डायग्राम राहिल्या, तर आता आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, तर पहिल्यांदा इथे आता डार्क पोर्शनला आपण फॉलो करू। आता इथे डार्क पोर्शन होता, तो काय केलेला आहे, खाली याला शिफ्ट केला, मग नंतर ह्या डायग्रामला शिफ्ट केला। म्हणजे एका एका डायग्रामनी पुढे पुढे प्रत्येक डायग्राम मध्ये वेगवेगळ्या पार्टला तो डार्क पार्ट येत आहे। ठीक आहे, इथे डार्क होता, मग इथे डार्क होता, आता याला डार्क आला, मग नंतर काय झालंय, परत या त्रिकोणाला डार्क आलाय, त्रिकोणानंतर आता कुठे आला पाहिजे, तर गोल डार्क आला पाहिजे। ठीक आहे, या दोन डायग्राम मध्ये दोन्ही मध्ये पण गोल आहे। ठीक आहे, इथे म्हणजे काय होणार, डार्क काय येणार, तर इथे डार्क गोल येईल बघा। ठीक आहे, बघा याची त्रिकोणाची पोझिशन कशी बदलली आहे, इथे आले परत इथे आला, म्हणजे कुठे या साईडला त्रिकोण येणार आहे। आपण इथे डायग्राम ड्रॉ करून बघूया, या साईडला त्रिकोण येणार आहे, मग इथं काय होईल, तर आता ह्या गोलला आपण हे करूयात, ट्रॅक करूयात। इथे गोल आला, त्याच्यानंतर इथे आला, मग इथे आला, आता कुठे येईल, तर या साईडला गोल येणार आहे, आणि तो गोल काय असणार आहे, डार्क असणार आहे। आपण मगाशी की डार्क पार्टला फॉलो केलं त्यावेळेस गोल डार्क काय येणार आहे, तर गोल हा डार्क येणार आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा दोन डायग्राम आहेत अशा, त्रिकोणवाल्या आणि डार्कवाल्या, पण आपण जर डायग्राम त्रिकोणाची जर पोझिशन पाहिली तर या साईडला त्रिकोण येतोय, जर आपण त्याला फॉलो केलं बघा, या कोपऱ्यात, या कोपऱ्यात, नंतर इथे इथे, मग आता कुठे येणार, तर या साईडला येणार। ठीक आहे, तरी पण आपण पाहूया। त्याच्यानंतर हा आडवा जो बॉक्स आहे तो बघा, तो उभा झाला, परत वरती जाऊन आडवा होतोय बघा, इथं खाली गेल्यानंतर परत तो उभा होतोय। आता काय होईल, तिसऱ्या डायग्राम मध्ये तो असा आडवा येणार आहे। ठीक आहे, तर आपल्याला शोधायची की अशी डायग्राम आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर आपला ऑप्शन बघा तुम्हाला दिसत असेल, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये ही डायग्राम, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये ही डायग्राम येत आहे। बघा इथं आपण त्रिकोण इकडे का घेतला आणि गोल इकडे का घेतला, तर बघा ह्या त्रिकोणाची पोझिशन या कोपऱ्यात होती, मग इथे आली, तिथून खाली आली, इथे एकदा आली, आता कुठे येणार, तर या साईडला येणार। म्हणून आपलं ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, सोपं होतं, हे डायग्राम काय करायच्या, ऑब्झर्व करायच्या, म्हणजे तुम्हाला ते उत्तर समजणार आहे।
चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा कशाचा क्वेश्चन आहे तर हा बघा तास काटा आणि मिनिट काटा आपला घड्याळाचा क्वेश्चन आहे. आपण यासारखे क्वेश्चन आधी पण सॉल्व्ह केलेले आहेत, तर तरी पण आपण सॉल्व्ह करून पाहूयात. बघा नेहमीप्रमाणे दिले तसं 40:50 क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, ज्यावेळी 4:50 वाजले असतील तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्या दरम्यानचा कोण किती अंशाचा असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. त्यांनी टायमिंग काय दिलेलं आहे, 4:50 झालेली आहेत आणि तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण झाला असेल असं त्यांनी विचारलं आहे. ठीक आहे, आधीचे ज्यांनी लेक्चर पाहिले असतील त्यांना लक्षात माहिती असेल. आपण इथे फॉर्म्युला काय वापरतो, 11/2 m - 30h हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलामध्ये फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची. आपल्याकडे m आहे, m म्हणजे मिनिट आणि अवर म्हणजे तास. आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू आहेत, फक्त काय करायच्या ह्याच्यामध्ये ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या आणि ते सॉल्व्ह करायचं. बघा मिनिट किती दिलेले आहेत त्यांनी 50 आणि बघा तास किती आहे तर 4 तास असं दिलेलं आहे. ते तुम्हाला काय करायचंय, फक्त सॉल्व्ह करायचं आहे. बघा तुम्ही सॉल्व्ह करा किती येणार बघा. यांनी तुम्हाला काय करायचं, 25 ला 11 ने तुम्ही मल्टिप्लाय करा. इथे 275 येईल आणि इथे काय येणार आहे मायनसला काय येणार तर 120 येणार आहे. तुम्हाला 175 मधून 120 मायनस करायचे बघा, तर तुमचं उत्तर काय येणार आहे 155 म्हणजे 155 डिग्री हे तुमचं उत्तर येणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. हे सोपं होतं, हा प्रॅक्टिसचा क्वेश्चन होता फक्त. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं हा फॉर्म्युला वापरायचा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. यासारखे आपण आधी क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा आपण आहे ना वेगवेगळ्या लेक्चरमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या डायग्राम घेऊन येत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ट्रिक्सचा पण वापर करत आहोत, जेणेकरून तुम्ही कसं फास्टमध्ये डायग्राम सोडवणार. बघा हा तर एकदम सोपा क्वेश्चन आहे, तुम्हाला डायरेक्ट काउंट, याच्यामध्ये काही वेगळं काही नाहीये. इथे ट्रिक फॉर्म्युला शॉर्ट वगैरे तुम्हाला काय शॉर्ट ट्रिक वगैरे वापरायची गरज नाहीये, कारण इथे तुम्हाला सरळ दिसतंय. ट्रिक कुठे वापरायच्या तर जिथे तुम्हाला असं वाटतं की तुमचा वेळ जाणार आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करायच्या तर ट्रिक वापरायच्या. बघा ह्या आकृतीत किती त्रिकोण आहेत त्यांनी विचारलेलं आहे. काय करायचं, सरळ मोजून घ्या. बाहेरचा एक त्रिकोण, हा 2, हा 3, हा 4, हा मोठा 5 आणि हा छोटा 6. म्हणजे एकूण किती आपल्या याच्यामध्ये डायग्राम मध्ये बघा त्रिकोण किती आहेत तर ऑप्शन क्रमांक 2 6. एकूण 6 त्रिकोण आपल्या डायग्राम मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, सोपा होता. याच्यामध्ये शॉर्ट ट्रिकचा काही उपयोग करायची गरज नव्हती, तुम्ही डायरेक्ट हे काउंट करू शकत होतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा हा कॅलेंडरचा क्वेश्चन आहे. यासारखे क्वेश्चन नेहमी आपल्या वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारले जातात, तर हा क्वेश्चन तुम्ही एकदम काळजीपूर्वक पहा. काय विचारलेलं आहे त्यांनी तर 26 जानेवारी 1953 रोजी कोणता वार होता असं विचारलेलं आहे. एका 2022च्या एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आय गेस तो WRD किंवा म्हाडाच्या एक्झाम मध्ये विचारलेला 22 मधला क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर आपण सॉल्व्ह करून घेऊया. आता याच्या जागी तुम्हाला रॅन्डम दुसरी पण काही तारीख देऊ शकतात आणि त्या दिवशी कोणता वार होता हे तुम्हाला विचारलं जातं. त्यावेळेस मग काय करायचं बघा, आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो, तारीख, महिना कोड, वर्ष, लीप वर्ष, शताब्दी वर्ष. त्याला काय करायचं 7ने भाग द्यायचा. आता ज्यांनी कॅलेंडरचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत त्यांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी बघा तारीख, महिना कोड, वर्ष, लीप वर्ष हे जरी तुम्हाला माहित नसेल तर मी आता एक्सप्लेन करणारच आहे, तर तुम्ही व्यवस्थित पहा. बघा महिना कोड, आपल्याकडे महिन्यासाठी कोड असतात. हे कोड कसे काढले हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, ते येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण नक्की पाहू. काय करायचं तर इथे महिना कोड असतात बघा 144. तर बघा आपल्याकडे महिना कोड असतात, तर ते काय असतात कोड बघा 144 025 036 146 हे असे आपल्याकडे काय असतात तर महिन्याचे कोड असतात. मग आपण काय करायचं तर ह्याला प्रत्येक महिन्याला त्याच्या खाली लिहून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कोणत्या महिन्याचा काय कोड असेल ते आपल्याला लक्षात येणार आहे. हा जानेवारीसाठी, हा फेब, हा मार्चसाठी, हा एप्रिलसाठी, हा मे साठी. ठीक आहे,
हा जूनसाठी, हा जुलैसाठी, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, हा नोव्हेंबरसाठी आणि शेवटचा असणार आहे तो डिसेंबरसाठी. हा मंथ कोड असतो. हे आपण मंथ कोड कसे आले हे काढणार आहोत. हे कसं आहे ते आपण पण डिटेलमध्ये बघणार आहोत. येणाऱ्या आपण जे लेक्चर असणार आहे त्यामध्ये जास्त जेव्हा आता कसं आपण एकच गणित घेतो, प्रत्येक गोष्ट इथे डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन नाही करू शकत. आपण काय करणार, पुढे येणारे जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये हे मंथ कोड कसे आले ते आपण लक्षात ठेवणार, कसं आले ते आपण काढणार आहोत. आतापुरतं काय लक्षात ठेवा की हे मंथ कोड आहे, तर कसा लक्षात ठेवायचा, 144 025 036 146 असा फोड करून लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे तो लक्षात राहणार आहे. ठीक आहे. काय करायचं बघा, आता त्यांनी काय दिलेली आहे तारीख, तारीखच्या इथे तारीख लिहून घ्या. तारीख लिहून घ्यायची. महिन्याचा कोड आता काय आहे, जानेवारी. जानेवारीसाठी महिन्याचा कोड काय आहे, तर 1 हा कोड आहे. वर्ष कोणतं आहे बघा, शेवटी वर्ष हे 53 आहे. परत त्याच्यामध्ये काय करायचं, हे लीप वर्ष आहे का, तर काय करायचं त्याच्यासाठी 53ला तुम्ही काय करा, तर 4ने आपण लीप वर्ष कसं काढतो, तर 4ने भाग घालतो. ठीक आहे. तर आपलं काय येते, तर 13 येतं इथे. आता शताब्दी वर्ष, एक मिनिट मी हे थोडे इरेज करते म्हणजे तुम्हाला ते ठीक आहे. आपण लीप वर्षाला कसं काढलं ते लक्षात आलं तुम्हाला. आपण 53ला 4ने भाग घातला आणि जो भागाकार येतोय तो आपण इथे लिहून घेतला. हा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. यातून तुम्ही काय करू शकता, तर डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता शताब्दी वर्ष बघा, आता इथे काय असू शकतं, एक मिनिट, आता बघा शताब्दी वर्ष म्हणजे काय असू शकतं, 1900 असू शकतं, 1700 असू शकतं, 1800 असू शकतं. म्हणजे काही जे दिलेलं असेल, हे एक्झाम्पल म्हणून लिहिलेलं आहे. जे काही दिलेलं असेल ते आपल्याला शताब्दी वर्ष म्हणून लिहायचं असतं बघा. तर त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळ्या वर्षासाठी वेगवेगळे हे असतात, कोड असतात. आपण शताब्दी वर्ष काढण्याचा आपला फॉर्म्युला काय आहे बघा, तर शताब्दी वर्ष तर काय असतं बघा, फॉर्म्युला काय असणार आहे, तर शताब्दी वर्ष भागिले 400 करणार आपण आणि काय येईल मग, तर जे शेष येईल ते आपण तिथे लिहिणार आहोत. बघा शेष जर समजा तिथे 100 राहिलं तर काय लिहिणार आपण, 4 लिहिणार. जर 200 राहिलं तर त्यासाठी आपण काय लिहिणार बघा, 2 लिहिणार. आणि जर 300 राहिलं तर काय लिहिणार, 0 लिहिणार. आणि जर 0 राहिलं तर काय लिहिणार, तर आपण त्याच्यासाठी बघा, तर त्यासाठी आपण लिहिणार आहोत 6. ठीक आहे. तर हे कसं समजलं तुम्हाला, शताब्दी वर्ष म्हणजे काय, आपण 1900 1700 1800 जे काही शताब्दी वर्ष असतील त्याला आपण काय करणार आहे, 400ने भाग घालणार आहे. जो शेष राहील त्यासाठी आपण काय करणार आहे, तर एक कोड घेणार आहे. शेष काय राहील त्याच्यासाठी आपण इथे कोड आहे, तो कोड आपल्याला यूज करायचा असतो. आता ठीक आहे, आपल्याकडे इथे शताब्दी वर्ष काय आहे बघा, तर 1900 हे शताब्दी वर्ष आहे. तर आपण त्याला काय करणार आहोत, 400ने भाग घालणार आहोत. त्याला 400ने तुम्ही भाग घातला की बघा काय उत्तर येईल ते तुम्ही उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. बघा तुमचं शेष काय राहत आहे, चारशेने तुम्ही काय करायचं, 1900ला भाग घालवायचा आहे. म्हणजे तुमचं बघा इथे उत्तर काय येणार आहे, इथे 0 येईल. ठीक आहे. आपण इथे खाली 7 घेऊयात आणि तुम्ही काय करायचंय, असं थोडे इरेज करूया इथे थोडंसं.
तुम्हाला गणित सॉल्व करायला जागा नाही राहणार आहे. ठीक आहे, 0 आलं, लीप वर्ष लिहून घेतलं. हा, आपण हा फॉर्म्युला इथे लिहून घेतला. तर आता त्याच्यामध्ये काय करणार आहोत बघा आपण, हे सगळ्यांची आपण ऍडिशन करून घ्यायची. बघा 7 13, ठीक आहे, 93 येते. 93 ला आपण काय करायचंय, 7 नी परत डिवाइड करायचंय. 7 1 7. ठीक आहे, बघा काय येते, काय राहतंय शिल्लक, तर 2 राहते आपलं. बाकी 2 येते इथं, म्हणजे 7 नी भाग घालून शेष काय राहतंय हे आपल्याला पाहायचं आहे. इथं आपल्याकडे काय राहतंय, बाकी काय राहतंय, तर 2 राहत आहे. बघा आपल्याकडे जागा कमी आहे, त्यामुळे मला सर्व इरेज करावं लागत आहे. ठीक आहे, तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट स्टेप काय करायची आपल्याला. आता इथपर्यंत आपण पोहोचलो, तर आता काय करायचं आपल्याला माहिती आहे. सगळ्यासाठी कोड कशासाठी काय असतात, रविवार. रविवारसाठी आपण काय घेतो, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्र आणि शनी. आपण यांच्यासाठी वेगवेगळे कोड घेत असतो. ठीक आहे, बघा आपण स्टार्ट कुठून करतो, तर रविवार पासून स्टार्ट करत असतो आपण. रविवारला बघा काय म्हणणार आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, बघा इथे 2 कशासाठी आहे, तर सोमवारसाठी आहे. आपलं आलेले काय आहे बाकी, तर 2 आलेली आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, सोमवार. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, हे थोडंसं मी शॉर्ट मध्ये घेतलेलं आहे. आपण इथे हे मंथ कोड, हे परत जे आठवड्यांचे वार आहे हे कसं घेतलं, हे शताब्दी वर्ष वगैरे हे डिटेल मध्ये पाहणार आहोत. पण आता आपण एकच गणित घेत आहोत, त्याच्यामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही तोपर्यंत लक्षात ठेवा, हे मंथ कोड असतात 144 025 036 आणि 146 असं तुम्ही लक्षात ठेवा. हे पण सोपी पद्धत आहे आणि ते कसे आले हे पण आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. बघा विद्यार्थ्याच्या एका ओळीत गौरव हा ओळीत डाव्या टोकाकडून 16व्या स्थानी आहे आणि तो सौरभच्या डावीकडे 6व्या स्थानी आहे, जो ओळीच्या उजव्या टोकाकडून 19व्या स्थानी आहे. या ओळीत असलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती, असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर बघा ही विद्यार्थ्याची ओळ आहे, ही त्याची उजवी बाजू, ही त्याची डावी बाजू. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, एका ओळीत गौरव हा डाव्या टोकाकडून 16व्या स्थानी आहे, म्हणजे इथे 16व्या स्थानी कोण आहे, तर गौरव आहे. बर, पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी, आणि तो सौरभच्या डावीकडे 6व्या स्थानी आहे. समजा इथे सौरभ आहे, सौरभची ही कोणती, राईट साइड, ही त्याची लेफ्ट साइड, डावी बाजू. त्याच्या कुठे 6व्या बाजूनी 6व्या स्थानाकडे कोण आहे, तर गौरव आहे, म्हणजे +6 मुलं इकडे आहेत. ठीक आहे, आणि इथे सौरभ आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, तो सौरभच्या डावीकडे 6व्या स्थानी आहे, ओळीच्या उजव्या टोकाकडून 19व्या स्थानी आहे. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे पहा, गौरव हा ओळीत डाव्या टोकाकडून 16व्या स्थानी आहे आणि तो सौरभच्या डावीकडे 6व्या स्थानी आहे, जो ओळीच्या टोकाकडून 19व्या स्थानी आहे. म्हणजे त्यांनी सौरभचं स्थान दिलंय बघा, तो आहे उजवीकडून 19व्या स्थानी सौरभ आहे. ठीक आहे, तर त्यांनी विचारलेलं आहे की
या ओळीत असलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, इथं पासून गौरव पर्यंत किती आहेत बघा, 16 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. बघा इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर इथपर्यंत काय आहे, 16 विद्यार्थी आहेत आणि इथे गौरव आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये बघा, आता या दोघांच्या मध्ये किती आहेत, तर 6 विद्यार्थी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण याच्यामध्ये एक जण कोणीतरी डबल काउंट होतंय, तर तुम्ही काय करणार आहोत इथं, तर 5 घ्यायचं, त्याच्याऐवजी 6 नाही घ्यायचं. किती घ्यायचं, 5 घ्यायचं. म्हणजे आपण काय करणार आहे, गौरव सोडून इथल्या इथे पुढे 5 घरं आपण मोजणार आहोत, तेव्हा कोण येणार आहे, तर सौरव येणार आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, 5च घेणार आहे. म्हणजे इकडं गौरवला सोडायचं, इकडं सौरवला सोडायचं. त्यांच्यामध्ये किती असणार आहेत, तर 5च असणार आहेत. आणि इकडे किती घेणार आहे आपण, तर 19व्या स्थानी सौरव आहे. म्हणजे आता यात काय झालेलं आहे, सौरव पण इन्क्लूड झालाय. आपण असं पण घेऊ शकतोय 18 अधिक 1 म्हणजे ही सौरवची जागा. पण आपण काय केलंय, तर ठीक आहे असं पण घेतलं तरी चालेल, किंवा 19 पण तुम्ही घेतलं तर चालेल. बघा आता तुम्हाला याची काय करायची, तर ऍडिशन करायची आहे. बघा बघा किती येणार आहे, हे 9 5 14 म्हणजे 40. या ओळीमध्ये टोटल विद्यार्थी किती असणार आहेत, तर 40 विद्यार्थी असणार आहेत. म्हणजे या ओळीत किती असणार आहेत, तर 40 विद्यार्थी असणार आहेत. इथे तुम्ही +6, इकडून +6 आहे, सौरव पासून गौरव +6 आहे, +6व्या स्थानी आहे. म्हणजे तुम्ही 6 नाही घ्यायचं, त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही 1नी कमी घ्यायचं. कारण तिथे काय होतंय, तर डबल काउंट होतंय. त्याच्यामुळे तुम्ही इथं काय करणार, तर 5 घेणार आणि तिथे 6 घेणार नाही. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये कुठे, तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा 7 पुस्तके कोणती कोणती आहेत, B1 B2 B3 B4 B5 B6 B7 सुरू होणाऱ्या सोमवार ते रविवार या आठवड्यातील 7 वेगवेगळ्या दिवशी त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. ती 7 वेगवेगळ्या दिवशी विकण्यात आली. 3 पुस्तके B2च्या नंतर विकण्यात आली. B4च्या अगदी आधी B5 विकण्यात आले. B1 आणि B5 यांच्या दरम्यान 2 पुस्तके विकण्यात आली. B2 आणि B4 यांच्या दरम्यान 1 पुस्तक विकण्यात आले. B6 हे B3च्या नंतर मात्र B7च्या आधी विकण्यात आले. बुधवारी कोणते पुस्तक विकण्यात आले असं त्यांनी विचारलेलं आहे. 7 दिवशी 7 वेगवेगळी पुस्तकं विकण्यात आलेली आहेत. आपल्याला माहिती नाही कोणत्या क्रमाने विकण्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांनी जी माहिती दिलेली आहे ते आपण व्यवस्थित मांडून घेऊयात. ठीक आहे, तर 7 पुस्तके कोणती आहेत बघा, B1 B2 B3 B4 B5 B6 आणि B7 ही 7 पुस्तके आहेत बघा. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, परत ती त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही. म्हणजे असं B1 B2 3 4 असं काही गरजेचं नाहीये असं म्हटलेलं, कसं पण रॅन्डम असू शकतं. 3 पुस्तके B2च्या नंतर विकण्यात आली. समजा इथे मध्ये B2 आहे, तर याच्या नंतर किती, 1 2 3 3 पुस्तकं B2च्या नंतर विकण्यात आली. इथपर्यंत ठीक आहे. परत काय म्हटलंय बघा, B4च्या अगदी आधी B5 विकण्यात आले. म्हणजे बघा आपण इथे साईडला लिहून घेऊयात. बघा B4च्या अगदी आधी कोण विकलेला आहे, तर B5. B4च्या अगदी आधी B5 विकलेला आहे. म्हणजे नेहमी काय असेल, B5 वर असेल आणि B4 काय असणार आहे, खाली असणार आहे. ठीक आहे, B1 आणि B5 यांच्या दरम्यान 2 पुस्तके विकण्यात आली. आता समजा आपण हे थोडंसं खाली लिहून घेऊयात म्हणजे तुम्हाला समजणार ते. बघा पहिलं म्हटल्याप्रमाणे इथे B4च्या आधी काय विकण्यात आलं, तर B5 विकण्यात आलं. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, B5 आणि B1 आणि B5 यांच्या दरम्यान 2 पुस्तके विकण्यात आली. ठीक आहे, आणि B2 आणि B4 यांच्या दरम्यान म्हणजे इथं काय असणार आहे बघा, B2 असणार आहे. B4 आणि B5च्या मध्ये 1 पुस्तक विकण्यात आलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. B6 हे B3च्या नंतर
काय म्हटलेलं आहे, B6 काय असणार आहे, हे B3च्या नंतर असणार आहे. बघा B6 म्हणजे आधी कोण असणार आहे, B3 असणार आहे आणि मग नंतर कोण असणार आहे, B6 असणार आहे. आता हे कुठेही असू शकतं रॅन्डमली, आपल्याला माहिती आहे का तर माहिती नाहीये. मात्र B6 हे B3च्या नंतर, B6 हे B3च्या नंतर मात्र B7च्या आधी विकण्यात आलं. ठीक आहे, म्हणजे इथं काय असणार आहे तर B7 असणार आहे. म्हणजे बघा हे क्रम असणार आहेत, फक्त आपल्याला इथे या फॉर्मॅटमध्ये बसून घ्यायचं आहे. आता B2च्या खाली बघा काय काय येणार आहे, B2च्या खाली येईल B5 येईल, B4 येईल, मग बघा आणि वर काय येणार आहे तर B1 येणार आहे. म्हणजे किती पोझिशन झाल्या इथे, 1 2 3 4, इथे 5 6 7. म्हणजे आपल्याला आता ह्या राहिलेल्या 3 पोझिशन आहेत, त्या पोझिशन हे करायच्या आहेत, लावायच्या आहेत. तर बघा आता या मांडणीनुसार काय येईल बघा, बघा तुम्ही ती मांडणी बघून घ्या कशी आहे काय ते. बघा आता इथं कन्फर्म आपण B3 B1 इथे आहे असं म्हणू शकतो का, त्यांनी काय म्हटलेलं आहे, B1 आणि B5 यांच्या दरम्यान 2 पुस्तके आहेत. म्हणजे याची पोझिशन कुठे असणार आहे B1ची, तर इथं असणार आहे, इथे अजून एक पुस्तक असणार आहे. ठीक आहे, तर इथं बघा आपण काय लिहूयात तर B3 लिहूयात. ठीक आहे, B3 म्हणजे B3 इथे आहे, तर B3च्या खाली कोण येणार आहे तर B6 येणार आहे. B3च्या खालची जागा कोणती रिकामी आहे तर बघा ही B6 वाली जागा रिकामी आहे आणि खाली काय राहत आहे तर B7 राहत आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचे तर हे सेट करून घ्यायचे आहेत. आपण 7 नंबर सेट करून घेतलेले आहेत. आता आपण यांना काय करूयात तर वार देऊन घेऊयात. इथं काय कुठपासून कुठपर्यंत म्हटले, सोमवार पासून रविवार पर्यंत. ह्याला सोमवारी विकलं, हे मंगळवारी विकलं, हे बुधवारी विकलेलं आहे, हे गुरुवारी विकलेलं आहे, हे शुक्रवारी विकलेलं आहे पुस्तक, हे शनिवारी विकलेलं आहे आणि हे रविवारी विकलेलं आहे. ठीक आहे, अशी आपण ह्याप्रमाणे मांडणी करून घेतलेली आहे. बघा आपली मांडणी बरोबर आहे का ती एकदा तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे, आपली मांडणी तुम्ही चेक केली. आपण काय करायचं, इथे एकच जर तुमची माहिती चुकली तर तुमचं उत्तर पूर्ण चुकणार आहे. त्यामुळे काय करायचं, ही जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित तुम्ही काय करायची चेक करून घ्यायची. बघा B3 B1 B6 B2 B5 आपण हे सगळे व्यवस्थित मांडून घेतले. आता क्वेश्चन मध्ये त्यांनी काय विचारले बघा, तर बुधवारी कोणते पुस्तक विकण्यात आले. तर आपण इथे बघा ऑलरेडी काढलेली आहे माहिती. तर बुधवारी कोणतं पुस्तक विकलेलं आहे तर B6 हे पुस्तक विकलेलं आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे ते तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये. आदित्यकडे निर्देश करत एक स्त्री म्हणाली, त्याची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय, असं त्यांनी ते विचारलेलं आहे. तर ठीक आहे, आपण काय करायचं, हे तोंडी काढू शकतो पण आपण तरीही डायग्राम काढून पाहूयात. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, आदित्यकडे निर्देश करत ती स्त्री म्हणाली. समजा ही स्त्री, तिने काय केलं, आदित्यकडे निर्देश केला. ठीक आहे, आणि काय म्हणाली ती की आदित्यकडे निर्देश करत एक स्त्री म्हणाली, त्याची आई ही माझ्या आईची, त्याची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे हिच्या आईची एकुलती एक मुलगी. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे
की ती स्त्री आदित्यकडे निर्देशित करत म्हणाली की ह्याची आई म्हणजे आदित्यची आई ही हिच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजेच कोण आहे आदित्यची ही, तर ही आई असणार आहे. याची आई एकुलती एकच मुलगी आहे म्हणजे याच्या आईला पण आईच्या आईला एकच मुलगी आहे. ठीक आहे, म्हणजे एकच मुलगी आहे म्हणजे ही कोण असणार आहे, हिची पण आई आहे म्हणजे ही कोण असणार आहे ती स्त्री, तर ती असणार आहे आदित्यची आई. तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. इथे एकुलती एक शब्द नसता तर इथे उत्तर कदाचित वेगळं असू शकलं असतं. त्यामुळे हे स्पेसिफिक दिलेलं असतं बघा, एकुलती एक मुलगी एकुलता एक मुलगा, ते तुम्ही व्यवस्थित ते नोट डाऊन करून घ्यायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे बघा, शुभमने त्याच्या घरापासून चालायला सुरुवात केली. तो उत्तरेकडे गेला, नंतर तिथून पश्चिमेकडे वळाला आणि नंतर उजवीकडे वळला आणि अखेरीस तो डावीकडे वळला आणि शाळेत पोहोचला. तर शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. डायरेक्शनचा क्वेश्चन आहे बघा. डायग्राम काढून घेऊ आपण. काय केलं, शुभमने त्याच्या घरापासून चालायला सुरुवात केली आणि तो उत्तरेकडे गेला. ठीक आहे, इथे त्याचं घर आहे समजा, इथून चालायला सुरुवात केली, तो उत्तरेकडे गेला. मग नंतर काय केले, नंतर तो तिथून पश्चिमेकडे गेला. बघा आता पूर्व पश्चिम ह्या दिशेचं तुम्हाला काय नॉलेज असलं पाहिजे. इकडे तो पश्चिमेकडे गेला आणि नंतर तो उजवीकडे वळाला. ठीक आहे, उजवीकडे वळाला आणि अखेरीस तो काय केला, तर डावीकडे. आता डायग्राम आपण मध्ये काढूया, डावीकडे इकडे घ्यायला लागेल आपल्याला. ठीक आहे, आपण थोडस इथे काढूयात म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार. काय म्हटलेलं होतं त्यांनी, तर त्यांनी घरापासून समजा इथे त्याचं घर आहे, त्यांनी घरापासून उत्तरेकडे चालायला सुरुवात केली. मग नंतर काय केलं, तिथून त्यांनी पश्चिमेकडे वळाला. ठीक आहे, इकडे पश्चिम. मग नंतर त्यांनी काय केलं, नंतर तो त्याच्या उजवीकडे वळला. तर काय केलं, इकडे त्याची उजवीकडे दिशा आहे तर तो वर गेला. ठीक आहे, मग नंतर अखेरीस तो डावीकडे म्हणजे ही साईड येणार डावी, मग तो डावीकडे वळला आणि शाळेत पोहोचला. ठीक आहे, इथे त्याची शाळा आहे. इथे त्याने काय केलं, घर आहे त्याचं, ही त्याची शाळा आहे, तो शाळेत पोहोचला. ठीक आहे, शाळेत पोहोचला. तर शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, जर आपण जर एक बेसिक पाहिलं तर बघा इथं काय येत आहे, ही दिशा आपण हे थोडंसं असं समजण्यासाठी ड्रॉ करून घेऊयात. आपण याला काय म्हणतो, उत्तर, दक्षिण, पश्चिम, पश्चिम आणि ही कुठली असणार आहे, पूर्व दिशा असणार आहे. ठीक आहे, तर आपण उपदिशा काय आपल्या इकडे काय असेल, आग्नेय, नैऋत्य आणि इकडे काय येणार आहे, वायव्य आणि ईशान्य. ठीक आहे, तर बघा त्याची शाळा कोणत्या दिशेला असणार आहे, तर वायव्य दिशेला असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. डायग्राम काढून घ्यायची, त्यांनी जशी माहिती म्हटलेली आहे त्यानुसार आपण ती डायग्राम ड्रॉ करून उत्तरापर्यंत पोहोचायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे, खालील पर्यायामधून दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी अशी संख्या निवडा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला मालिका पूर्ण करायची, या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, असं ज्यावेळेस प्रश्न मालिकेचा क्वेश्चन असतो त्यावेळेस काय करायचं, तर व्यवस्थित आपलं ऑब्झर्वेशन करायचं की इथे काय पॅटर्न फॉलो होतोय. ठीक आहे, बघा जर खूप जास्त डिफरन्स नसेल, मी काय सांगितलेलं, खूप जास्त डिफरन्स नसेल तर तिथे काय असतं, एक तर प्लस होत असतं किंवा मायनस होत असतं. आणि जर इमिडिएट खूप जास्त डिफरन्स होत असेल तर तिथे काय होतं, एक तर भागाकार होतो नाही तर गुणाकार होतो. ह्या थोड्या बेसिक गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. बघा तुम्ही 177 मधून काय करा, 162 घालून बघा किती फरक येतोय. ठीक आहे, -15 होतं इथं. बघा आपण 162 मधून 147 करून बघा
ठीक आहे, बघा इथं पण -15 होते, म्हणजे इथे काय होते -15 होते, म्हणजे पुढे पण काय झालं पाहिजे तर -15 हे चाललं पाहिजे. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येईल की इथं सिरीज कशाची फॉलो होते तर -15 होते. प्रत्येक अलीकडच्या संख्येतून -15 होत आहे. ठीक आहे, बघा इथं 5 येत आहे, म्हणजे इथं काय होते ही सिरीज फॉलो होती, म्हणजे सिरीज फॉलो होते. तर काय होते तर इथं पॅटर्न असा आहे की पुढच्या संख्येतून मागची संख्या मायनस केली, मागच्या संख्येतून पुढची संख्या मायनस केली तर फरक कितीचा येतोय तर -15चा फरक येतोय. तर मग बघा इथं काय आलं पाहिजे तर ह्या संख्येतून अशी कोणती संख्या आहे ज्यातून आपण 117 घालवलं तर हे येईल 15 हा फरक येईल. ते काढण्यासाठी आपण काय करू शकतो बघा, तुम्ही डायरेक्ट असं करू शकता का, ठीक आहे. आपण काय करूयात तर ह्याच्यामध्ये आधी आपण ही पण स्टेप सॉल्व्ह करून बघूयात की आहे खरंच -15चा फरक आहे का. आपल्याला तर माहिती कन्फर्म झालेली आहे तरी पण करून बघायचं. ठीक आहे, म्हणजे इथं काय येते तर -15चाच फरक येतोय. तर इथे जी संख्या असेल त्याच्यातून मग आपण काय 117 मायनस केलं तर काय आलं पाहिजे तर -15 हा फरक आला पाहिजे. तर बघा तुम्ही इथं करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल बघा, 117 मधून तुम्ही 102 घाला, काय येणार आहे तर 15चा फरक येणार आहे. ठीक आहे, सोपं आहे म्हणून तुम्हाला डायरेक्ट लक्षात आलं की इथे 102 येईल म्हणून. पण तुम्ही ज्यावेळेस मग अवघड असेल काही तर तिथे कॅल्क्युलेटच करून बघा. तर बघा इथं काय येते तर 102 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर येत आहे. ठीक आहे, मग सरळ काय करायचं, ज्यावेळेस मग इथं मोठी संख्या असली असती तर काय करायचं तर 117 मधून तुम्ही 15 मायनस करायचं, तुमचं उत्तर येतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ती सत्य आहे असे मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष विधानाशी तर्कसंगत आहे ते ठरवा. त्यांनी 2 विधानं दिलेली आहेत. काही अभियंते शिक्षक आहेत, सर्व व्यवस्थापक शिक्षक आहेत. फेन डायग्रामचा क्वेश्चन आहे बघा. आपल्याला काय करायची, दिलेल्या माहितीनुसार फेन डायग्राम काढून घ्यायची. तर आपण फेन डायग्राम काढून घेऊयात. काही अभियंते शिक्षक आहेत म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, इकडे अभियंते, ठीक आहे, आणि हे शिक्षक आहेत. काही अभियंते शिक्षक आहेत म्हटलेलं आहे. बर, परत पुढच्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सर्व व्यवस्थापक शिक्षक आहेत. म्हणजे याच्यात कुठेतरी असे सर्व व्यवस्थापक आहेत जे शिक्षक आहेत. सर्व व्यवस्थापक शिक्षक आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, निष्कर्ष त्याच्यावरून दिलेले आहे तर ते तपासून पाहायचे आहेत की ते बरोबर आहेत की नाही. ठीक आहे, तर बघा काय म्हटलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये, काही अभियंते व्यवस्थापक आहेत. बघा इथे असं तर या डायग्राम मध्ये काही आपल्याला दिसत नाहीये की काही अभियंते व्यवस्थापक आहेत. पण बघा जर ही डायग्राम तुम्ही अशी काढली तर बघा, आता हे काही अभियंते शिक्षक येत आहेत का या डायग्राम मध्ये तर येत आहेत. म्हणजे ही एक शक्यता आहे की येऊ शकताय. पण तुम्ही कन्फर्म सांगू शकता का की काही अभियंते व्यवस्थापक आहेत, कदाचित ते असं पण असू शकतं की नसू शकतात. तुम्ही कन्फर्म ही माहिती सांगू शकत नाही, असू पण शकतात आणि नसू पण शकतात. त्यामुळे हे तर्कसंगत आहे का निष्कर्ष एक तर नाहीये. म्हणजे ते अर्ध सत्य, आपण पूर्ण नाही सांगू शकत की हे बरोबर आहे म्हणून आपण हे बरोबर धरणार नाही. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, काही शिक्षक व्यवस्थापक आहेत. बघा, काही शिक्षक व्यवस्थापक आहेत. ठीक आहे, आहेत काही शिक्षक, इथे तर सर्व म्हटलेलं आहे. तर काय मग काही शिक्षक व्यवस्थापक आहेत, हे आपलं विधान काय आहे तर बरोबर आहे. म्हणजे असं पण असू शकतं की काही असू शकतात शिक्षक व्यवस्थापक, काही नसू शकतात. इथे सर्व व्यवस्थापक शिक्षक आहेत असं म्हटलेलं आहे, पण सर्व शिक्षक व्यवस्थापक आहेत असं म्हटलेलं नाहीये. त्यामुळे काही असू शकतात, काही नसू शकतात. त्यामुळे काही शब्द वापरले, त्यामुळे हे स्टेटमेंट काय असणार आहे, आपला निष्कर्ष हे बरोबर असणार आहे. पुढे काय म्हणलेलं आहे, सर्व अभियंते व्यवस्थापक आहेत.
बघा इथं काहीची आपण शक्यता बघितलेली, पण सर्व इथे काही दिलेलं आहे तेच कन्फर्म नाही सांगू शकत, तर सर्वच आहे हे तर सत्य होऊच शकत नाही. या डायग्राम मध्ये तर सरळ सरळ नाहीये. आणि ही जर एक दुसरी जर पॉसिबिलिटी बघितली तर काही असू शकतात, सर्वच असू शकत नाही. त्यामुळे काय असणार आहे, विधान 2 हे पण काय असणार आहे, असत्य असणार आहे. त्यामुळे आपला निष्कर्ष कोणता बरोबर आहे, केवळ 2 हा आपला निष्कर्ष तर्कसंगत असणार आहे. तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर, 3 हे उत्तर असणार आहे. केवळ निष्कर्ष 2 हा तर्कसंगत आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत डबल हे BPS CGF असं लिहिलेलं आहे, त्या भाषेत फिमेल कसे लिहिले जाईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता नेहमीप्रमाणे सांकेतिक भाषेचा ज्यावेळेस क्वेश्चन दिलेला असतो त्यावेळेस आपण काय करायचं, दिलेली माहिती आहे ती डिकोड करून घ्यायची. बघा डबल हे कसं लिहिलं आहे बघा त्यांनी, थोडं खाली आपण स्पेस देऊन लिहूयात म्हणजे आपल्याला ते एक्सप्लेन करता येईल. BPSC जे काय म्हटलेलं आहे, जे आणि F असं म्हटलेलं आहे. तर ते त्याचा संबंध काय आपल्याला ते शोधून काढायचं. आता बघा, तर बीच्या आधी काय आहे, डीच्या किती आधी आहे बी, तर -2. ठीक आहे, नंतर ओ किती घरांनंतर आहे बघा, पी म्हणजे काय असणार आहे, ओच्या आधी -1. ओ नंतर काय करायचं आपल्याला, +1 करायचंय बघा. म्हणजे इथं काय होते, -2 नंतर +1 करायचंय. आता इथं काय असलं पाहिजे, तर -2 असायला पाहिजे. यूच्या आधी 2 घरं घेतली तर काय यायला पाहिजे, तर यस यायला पाहिजे. बघा ठीक आहे, -2 होत आहे. 1 मिनिट. ठीक आहे, -2 -2 +1. आता पुढच्या इथे काय झालं पाहिजे, तर +1. बी नंतर +1 केलं तर काय येते, सी. बी नंतर सी. बघा इथं +1 होत आहे. ठीक आहे, एल नंतर इथं काय -2, 2 घरं काय जायचंय, तर मागे जायचंय. एल नंतर 2 घरं मागे जायचंय, 1 2 म्हणजे इथं काय जे येतंय, इथं काय +1 होतंय. ई नंतर काय एफ, म्हणजे काय कसा पॅटर्न आहे, -2 +1 -2 +1 असा पॅटर्न आहे. ठीक आहे, पुढे बघा काय त्यांनी म्हटलेलं आहे, फिमेल साठी कसं लिहिलं जाईल, तर आपल्याला इथे पण हाच पॅटर्न टाकायचा. ठीक आहे, फिमेल आहे तर त्याच्यासाठी पण आपल्याला तोच पॅटर्न यूज करायचा आहे. बघा आपण याच्यामध्ये काय केलेलं होतं, पहिल्या याच्यामध्ये -2 +1 -2 +1 -2 +1 हे असं आपल्याला करून घ्यायचं आहे. एफच्या बघा, एफच्या आधी 2 घरं या, काय असणार आहे, तर डी. ठीक आहे, तर ई नंतर काय येणार आहे, एफ. एमच्या आधी 2 घरे या, 1 2 काय असणार आहे, इथे येईल के. आता बघा ए साठी, ए नंतर काय करायचं, +1 म्हणजे इथं काय येणार आहे, बी येणार आहे. एलच्या पण काय करायचंय तुम्हाला, 2 घरं वापस यायचंय म्हणजे काय येणार आहे, तर जे येणार आहे. बघा इथे काढलेलं आहे, जे ऑलरेडी काढलेलं आहे, आणि ई साठी पण काढलेलं आहे. काय येणार आहे, ई नंतर एफ. तर आपला कोड काय असणार आहे, हे DFK आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, DFK म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. तर इथे काय फॉलो झालं, तर -2 +1 -2 +1 म्हणजे असं काहीतरी कोड असतो, तो आपल्याला डिकोड करून घ्यायचा असतो सांकेतिक भाषेमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. बघा या खालील पर्यायांमधून दिलेल्या मालिकेत त्यांनी जे दिले, W73 F76 AU 81 T88 असं विचारलेलं आहे. तर पुढे काय क्वेश्चन मार्कच्या आधी येईल हे त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, दिलेली माहिती लिहून घेऊयात. ठीक आहे, दिलेली माहिती आहे ती काय करायची, आपण आहे तशी लिहून घ्यायची.
आणि त्याच्यामध्ये काय कोड फॉलो होतोय ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण थोडस इकडे लिहूयात का, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल आपल्याला लिहायला. ठीक आहे, इकडे 73. परत काय दिलेलं आहे, थोडं स्पेस देऊन लिहूयात म्हणजे आपल्याला मध्ये माहिती लिहिता येईल. 76 AU इथे काहीतरी मिसटाईप झालंय का, 1 मिनिट चेक. ठीक आहे, इथे काय आहे तर U81 आहे, हे A नाहीये, U81. ठीक आहे, पुढे काय आहे T88 आणि पुढे आपल्याला क्वेश्चन मार्क आहे, आपल्याला ते काढायचं आहे. बघा, तर इथं तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल तर बघा, P W च्या आधी काय येते तर V येते. परत U च्या आधी काय येते, ह्याच्या V च्या आधी काय येते तर U येते. परत त्यानंतर बघा काय आलेलं आहे तर T च्या आधी काय येते बघा, T च्या नंतर काय येते तर U येते. ठीक आहे, तर हे त्यांनी तसं दिलेलं आहे. PW. ठीक आहे, म्हणजे इथं काय होतंय बघा, फी नंतर काय येतंय W, म्हणजे इथं काय होतंय तर -1 होतंय. ठीक आहे, -1 होतंय. इथे काय होतंय तर +3 होतंय 76. इथं काय होतंय -1 होतंय, म्हणजे काय येते एक घर आधी जायचं U, म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे तर बघा याच्यामध्ये किती ऍड होत आहे चेक करा. इथे 4 आणि 5. ठीक आहे, 5 चे ऍडिशन केल्यावर काय येते 81 येत आहे. परत याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, इकडे -1 केलं तर काय येणार आहे T येत आहे. याच्यामध्ये काय करायचं तर +7 केलं की काय येते 88 येते. म्हणजे काय होतंय इथे -1 हे कॉन्स्टंट राहते, पण काय होतं इथे +3 +5 +7 याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते तर +2 ची त्याच्यामध्ये आणखी ऍडिशन होतीये. याच्यामध्ये T मध्ये काय करायचं -1 करा. T च्या आधी काय येणार आहे बघा तर S येणार आहे. ठीक आहे, आणि इथे 81 मध्ये काय करणार आपण, याच्यामध्ये +7 मध्ये +2 ऍड करू 9, म्हणजे 88 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 9 ऍड करा. बघा 9 ऍड केले की काय येणार आहे 88 मध्ये तुम्ही 9 ऍड करा तर काय येणार आहे तर 97 येणार आहे. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे तर ऑप्शन क्रमांक 2 S97 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे या सिरीज मध्ये काय झालं आहे तर -1 हे पहिल्या अंकामध्ये मधून काय होतंय अल्फाबेट मधून -1 होत आहे, म्हणजे त्याच्या अलीकडची संख्या आपल्याला घ्यायची आहे आणि पुढे जो नंबर दिला आहे त्याच्यामध्ये काय करायचंय +3 +5 +7 +9, म्हणजे असं +2 ची सिरीज काय होत जाते तर ऍड होत जाते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, दिलेल्या अक्षर मालिकेचा संदर्भ घेऊन प्रश्नांचे उत्तर द्या असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे, बघा तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर डावी बाजू आणि उजव्या बाजूचे वेगवेगळे त्यांनी दिलेले आहे. EFJC असं काहीतरी त्यांनी मोठं दिलेलं आहे. लगेचच त्यांनी काय म्हणलेलं आहे, लगेचच आधी एक स्वर असणारी आणि लगेचच नंतर एक स्वर असणारी अशी किती व्यंजने आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, लगेचच आधी एक स्वर आणि नंतर लगेच एक स्वर, म्हणजे AEIOU आधी एक आणि नंतर एक स्वर असणारी किती व्यंजने आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, आधी आपण कुठे कुठे स्वर आहेत त्यांना सर्कल करून घेऊयात. इथे काय बघा O, परत त्याच्यानंतर कुठे दिसतं इथे O एक आहे, इथे A आहे. ठीक आहे, परत त्याच्यानंतर
आय बघा, परत त्याच्यानंतर कुठे आहे, इथे यू आहे, आय आहे. ठीक आहे, काही मिस नाही झाले ना? ठीक आहे, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, आधी आणि नंतर काय पाहिजे, स्वर पाहिजे आणि मध्ये काय पाहिजे, तर व्यंजन असलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, इथे एक आपल्याला जोडी भेटलेली आहे, तर दोन्ही स्वरांच्या मध्ये काय आहे, तर एक व्यंजन आहे. इथे एक आहे UWI, त्याच्यानंतर बघा इथे एक आहे OYA, म्हणजे इकडे एक स्वर आहे, इकडे एक स्वर आहे, मध्ये व्यंजन आहे. ठीक आहे, इकडे एक स्वर आहे, इकडे एक स्वर आहे, मध्ये व्यंजन आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर इथं किती आपल्याला 2च जोड्या भेटत आहे. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. त्याच्यामध्ये काय ऑप्शन क्रमांक 4 2 जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील पदावली योग्य ठरण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची आणि संख्यांची अदलाबदल करावी लागेल, असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा, त्यांनी काय दिलेलं आहे, अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं असतं, तर ऑप्शन डायरेक्ट चेक करून पाहायचे असतात. -3 गुणिले 8 आणि =20. म्हणजे आपण ज्यावेळेस हे समीकरण सोडवणार आहे त्यावेळेस आपलं काय आलं पाहिजे उत्तर, तर बरोबर आपलं काय आलं पाहिजे, तिकडे बरोबरला 20 हे उत्तर आपलं आलं पाहिजे. ठीक आहे, बघा आता असं क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करायचं बघा, तर आहे तसं काय करायचं, गणित पहिलं लिहून घ्यायचं. तर आता आपण काय करणार आहे, तर ऑप्शन चेक करून बघायचे, किंवा जर तुम्हाला एक गणित बघितलं तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतात. बघा इथं 20 कधी येणार आहे बघा, तर 8 त्रिक 24 केलं तुम्ही तर 20 येणार आहे, त्याच्यामधून मायनस तुम्हाला 4 करायचे, तर डायरेक्ट तुमचं काही 20 येते उत्तर. म्हणजे हे तोंडी समजते, याला काही तुम्हाला खूप जास्त सॉल्व्ह करायची गरज नाहीये. त्यासाठी आपल्याला तुम्हाला काय करायला लागणार आहे, ह्या दोन्हींची काय करायला लागेल, अदला बदल करायला लागणार आहे. इकडे तुम्ही 4च्या जागी 8 घ्या आणि 8च्या जागी 4 घ्या, आणि इकडे काय करायला लागणार आहे, तुम्हाला चिन्हांची पण अदला बदल करावी लागणार आहे. 3ला 3च्या जागी ठेवा, इकडे तुम्ही या चिन्हांची एक अदला बदल केली आणि 4 आणि 8ची अदला बदल केली. तर बघा सॉल्व्ह करून पहा, बरोबरला आपलं काय आलं पाहिजे उत्तर, 8 त्रिक 24 वजा 4, इकडे 20, इकडे पण काय येणार आहे 20. हे काय होतं, सोपं होतं, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट तोंडी सोडू शकला. ज्यावेळेस अवघड मोठं गणित असतं तर तुम्ही काय करायचं, तशा वेळी तो ऑप्शन चेक करून पाहायचे. आपल्या याच्यामध्ये कुठे आहे 4 आणि 8ची अदला बदल, तर बघा ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आपण मायनस आणि मल्टिप्लिकेशनची पण अदला बदल केली आणि 4 आणि 8ची पण अदला बदल केलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, तर बघा क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. अमिषा सर्वात लहान आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा. ठीक आहे, अमिषाला इथे लिहून घेऊयात. अमिषा सर्वात लहान आहे. ठीक आहे, आणि जेसिका गार्गीपेक्षा मोठी आहे. ठीक आहे, ही जेसिका आहे जी गार्गीपेक्षा मोठी आहे, पण नेहापेक्षा लहान आहे. म्हणजे नेहा कोण आहे, तर मोठी आहे. ठीक आहे, असं फॉलो होणार आहे. आपण हे तोपर्यंत साईडला लिहून घेऊयात. गार्गी कॅरेल पेक्षा मोठी आहे, म्हणजे कॅरेल कुठे येणार आहे, गार्गीपेक्षा लहान येणार आहे. ठीक आहे, तर आपण हे व्यवस्थित लिहून घेऊया. अमिषा सर्वात लहान आहे, जेसिका गार्गीपेक्षा मोठी आहे. म्हणजे इथे कोण येणार 2 नंबरला, तर गार्गी येईल. ठीक आहे, गार्गी नंतर कोण येईल, पण नेहापेक्षा लहान आहे. म्हणजे जेसिकापेक्षा नेहा कोण असणार आहे, तर मोठी असणार आहे. आणि परत काय म्हणलेलं आहे, गार्गी कॅरेलपेक्षा मोठी आहे. म्हणजे कॅरेल कुठे येणार आहे, तर त्याच्या पण खाली येणार आहे. ठीक आहे, तर बघा यापैकी सर्वात मोठं कोण, बघा म्हणजे सर्वात लहान कोण असणार आहे,
अमिषा असणार आहे. त्याच्यानंतर कोण असणार आहे, मोठं कोण असणार आहे, कॅरेल. कॅरेल नंतर गार्गी. गार्गी नंतर जेसिका. म्हणजे सर्वात मोठं कोण असणार आहे, तर मोठे असणार आहे सर्वात नेहा. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, नेहा. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा क्वेश्चन मध्ये पण काय करायचं, दिलेली माहिती व्यवस्थित वाचायची आणि ती आहे तशी लिहून घ्यायची. ठीक आहे. आता आपण आज काय केलेले आहेत, 15 क्वेश्चन आपण आज डिस्कस केलेले आहेत. आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पण अशाच टाईपचे वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण भेटूयात 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये आपलं लेक्चर राहणार आहे. तुम्ही हे लेक्चर रोज पाहत चला. तुम्हाला याचा नक्कीच वेगवेगळ्या एक्झाम मध्ये काय होणार आहे, तर फायदा होणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.